गेली 5-6 दिवस या राज्यामध्ये खूप मोठी अतिवृष्टी होत आहे, खूप मोठा जोरात पाऊस पडत आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आणि राज्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यामध्ये सगळ्यात जास्त फटका हा नांदेड जिल्ह्याला बसलेला आहे। जर आपण विचार केला तर एकूण जो फटका बसलेला आहे साधारणतः राज्यामध्ये 3,24,000 साधारणतः 20 लाख एकराला त्याचा फटका 20,12,000 एकराला फटका बसलेला आहे। 20 लाखामधले साधारणतः 7,13,000 एकर क्षेत्र हे एकट्या फक्त नांदेड जिल्ह्यामधले। तर नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। घरामध्ये काही ठिकाणी पाणी गेलेलं आहे, काही ठिकाणी घरांची पडझड झालेली आहे, काही ठिकाणी जनावरं वाहून गेलेले आहेत। त्यामुळे निश्चित प्रकारे जे नुकसान झालेले आहे त्या नुकसान भरपाईचं एक नुकसानीचे पंचनामे करण्याचा प्रयत्न, नुकसानीचे पंचनामे आमचं प्रशासन, महसूल विभाग असेल, कृषी विभाग असेल किंवा आमचे ग्रामसेवक असतील यांनी सर्वांनी प्राथमिक अंदाजाप्रमाणे पंचनामे सुरू केलेले आहेत। अजूनही पंचनामे काही ठिकाणी राहिलेत। मी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एकच आश्वासित करतो की या जो नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस ज्यादा पडतोय, जे नुकसान होतंय, यावरती या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांचं विशेष असं लक्ष आहे। त्यांनी पालकमंत्री म्हणून मी स्वतः काल आता वाशिमला मी जाऊन आलेलो आहे। वाशिम आणि नांदेड या 2 जिल्ह्यामध्ये त्याचा खूप मोठा शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याचे पंचनाम्याचा अहवाल साधारणतः 8 ते 10 दिवसामध्ये अहवाल आम्हाला प्राप्त होतील आणि ज्या शेतकऱ्यांचं ज्या पिकाचं नुकसान झालंय त्याला नुकसान भरपाई देण्यासाठी निश्चित प्रकारे त्याप्रमाणे आमचा सगळ्यांचा शासनाचा प्रयत्न राहील। बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की अजूनही पीक मिळालं नाही आणि नवीन नुकसान झालं। या बाबतीमध्ये कलेक्टर साहेब मला वाटतं पीक मिळालं ज्याचं नसेल तर 100% जर त्याच्या ह्याच्याप्रमाणे असेल, निकषाप्रमाणे असेल तर या बाबतीमध्ये पीक विमा मिळेल, नसता मिळाला ती बाबतीमध्ये स्वतंत्र बैठक लावली जाईल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।